महेश दादा कॉइन भेटलाय याच्या खाली होता. चला प्लीज दोन्ही संघांना विनंती करूया आता क्षणाचा विलंब न करता आपण सामना सुरुवात करा. ऑलरेडी माईकचा आवाज आता कमी झालाय. पीटीसी फाउंडर आमचे संदीप भास्कर आमच्या समेत आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. 4 षटकांचा सामना, दोन्ही संघांना मागच्या सामन्यामध्ये निसटता विजय प्राप्त केलाय, त्यामुळे दोन्ही संघाकडे लक्ष असणार आहे. प्रेक्षक वर्ग भरपूर आहे आमचा, कारण आज वीकेंड आहे. उद्या तुम्ही आरामात झोपू शकता, कारण टुमॉरो इज हॉलिडे डे, टुमॉरो इज संडे, सुपर संडे. त्यामुळे आज आम्ही एक सामना प्रेक्षकांसाठी अतिरिक्त खेळवतोय. परवाने आहे तुमच्यासाठी. हिअर वी गो ऑन सेट. फलंदाज तयार. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? इकडे 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 लवकर लवकर इकडे तू. शेवटचा संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी आमंत्रित केले बाल संघाला. सलमेचोटी बाल संघाची प्रयास कोळी आणि समीर नाईक, अनुभवी आणि लोकप्रिय आणि अत्यंत घातक जोडी. गोलंदाज तयार. हिअर वी गो. स्टार्ट द मॅच. शेवटचा सामना. पहिला चेंडू बनलाट वेग सॉंग अपील. वाटा अपील. तुम्ही मेन पंचाकडे अपील मागा, स्क्वेअर ऑफ द पंचाकडे नको. ते तुम्हाला देणार नाही तो अपील, तो त्यांचा अधिकार देखील नाहीये. कॉट बँडचा अपील मेन पंचाकडे मागा. स्क्वेअर लेग पंच तुम्हाला फक्त रनआउट आणि स्टंपिंगचा अपील त्याच्यावर मागू शकता, तेही त्यांच्या एंडला असेल तर. या क्या बात आहे. वाटा अपील. व्हाट अ स्ट्रॉंग अपील. यस. प्रचंड प्रेशर पंचांवरती, मात्र पंच ने सांगितले नॉट आउट. माहिती आहे पंचांना अशा प्रकारे प्रयत्न होतात. इट्स अ स्ट्रॅटेजी ऑफ क्रिकेट. इट्स अ पार्ट ऑफ क्रिकेट. क्रिकेटचा भाग आहे. दबाव तंत्र. बालचंद्र कातकरी वेलकम टू ग्राउंड. पहिल्या चेंडूवरती प्रहारी फलंदाजी नाही केली, मात्र दुसऱ्या चेंडूवरती योग्य उत्तर, सडेतर उत्तर, अपीलचं उत्तर दिलंय मैदानावरती. क्या बात है. Have a look at the action replay. What a shot. Classical stroke and four stroke. What a confident behind the stroke. Confidence खूप चांगला होता, कारण त्याने मागे देखील वळून पाहिलं नाहीये. जेव्हा फटका तो खेळलाय, आत्मविश्वास असायला हवा तुमच्यामध्ये. 6 धावांनी सुरुवात करतोय फलंदाज प्रयास कोहली. प्रयासला मी भरपूर वेळा पाहिलंय, तो P1 मध्ये एकटाच फलंदाजी करतोय. फार अशी कमी वेळा मी पाहिले तो स्ट्राईक रोटेट करतोय, मात्र भरपूर वेळा तो एकटाच फलंदाजी करत असतो P1 मध्ये. आणि P2 मध्ये समीर नाईक फलंदाजी करत असतो. मात्र आता तुमच्याकडे एकच P1 आहे, बिकॉज द मॅच विल बी 4 ओव्हर्स. यू विल बी हॅव्हिंग ओनली 1 पॉवर प्ले ओव्हर. फुल टॉस दिशा दिली, ऑन साइडला टर्न केलाय, चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला शेवटच्या मोमेंटला चांगला बॅकअप आलाय. रोहित आला तिथे चेंडूवरती आणि 2 धावा त्याने मात्र संघासाठी डिपेंड केल्यात. टाळ्या दोन्ही बाजूने वाजल्यात. एका बाजूला क्षेत्ररक्षण झालं म्हणून टाळ्या वाजल्या, एका बाजूला चांगला फटका खेळलाय म्हणून टाळ्या वाजल्यात. टाळ्या दोन्ही बाजूने वाजल्यात. मजा येईल. आग दोन्ही बाजूने लागली ना की मजा येते सामन्याची. दर्शक धापगती 8. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार, नंतर 2 धावा. प्रयास कोहली सेकंडला. समीर नाईक आणि प्रयास मध्ये बातचीत झाली, चर्चा झाली. स्टान्स बघा फलंदाजाचा, फार हुशार आणि लवचिक फलंदाज आहे. स्टान्स खूप चांगला असतो त्याचा, अटॅकिंग स्टान्स. राऊंड विकेट. चेंडूचा पाठला केला, पॉइंट चेंडू कव्हरनं. वॅकंट एरिया. P1 चा सुंदर वापर. चेंडू कपल ऑफ द बाउन्सेस. देयर इज नो चान्स फॉर द स्टॉपिंग दॅट, अँड दॅट्स अ 4 रन्स. ब्रिलियंट स्ट्रोक. अजून एक चांगला फटका. हाच प्रयास कोहलीचा नेहमी प्रयत्न असतो. प्रयास म्हणजे हिंदी शब्द आहे आणि मराठीमध्ये प्रयत्न, इंग्लिशमध्ये ट्राय, हे त्याचं नावच प्रयास आहे. त्यामुळे तो नेहमी प्रयत्न करत असतो आणि खूप चांगली फटकेबाजी देखील दाखवतोय. मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी, या फलंदाजी फटकेबाजी पाहण्यासारखी असते. कारण त्याचे फटके, त्याची नजाकत, त्याचं फुटवर्क, त्याची कडी नजर आणि त्याचं शॉटचं सिलेक्शन परफेक्ट असतं. प्रत्येक चेंडूवरती तो पाहणी करत असतो की त्याला सापळा कसा रचलाय. बघा विकेट किपर त्याच्या लेंथ मध्ये जा, तुम्हाला 4 खेळाडू विकेट किपरच्या जवळ पाहायला मिळतील. एक शॉर्ट टर्नमॅन, एक शॉर्ट फाईन लेग, एक फ्लाइंग स्लिप आणि समर पॉइंट, आणि एक कव्हर मध्ये, शॉर्ट कव्हर मध्ये एक मिड ऑफ आहे, एक मिड ऑन आहे, आणि एक स्क्वेअर डीप मध्ये लावलाय क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला, कारण तो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. त्याला डीप मध्ये त्याचा क्षेत्ररक्षक लावलाय. बघायचंय, चांगला प्रयत्न आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. क्लास क्रिकेट. ऑन साइडला दिशा दिली, एक धाव मिळणार. योगेशाला फार वेगानं, एकच मिळणार धाव.
दुसऱ्याचा प्रयत्न, आता मात्र स्ट्राईक मिळाली. मगाशी समीर नाईकला 7व्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली. मगाशी षटकाराने सुरुवात केली. आता बघायचं आहे, प्रयास कोहली नेहमी सुरुवात सावकार षटकाराने करत असतो. हा माझा अनुभव आहे, मी त्याला भरपूर वेळा पाहिलंय क्रिकेट खेळताना. आणि हा फलंदाज समीर नाईक हा देखील चौकार षटकाने सुरुवात करत असतो. मगाशी षटकाने सुरुवात केली लॉंगाच्या डोक्यावरनं. आता बघायचंय कशी सुरुवात करणार. गोलंदाज तयार, बालचंद्र कातकरी. शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी. एज लेटकट खेळला. यस इट इज. मी मगाशीच म्हटलं होतं की हा फलंदाज चौकार षटकाराने सुरुवात करतोय आणि चौकाराने सुरुवात देखील केली. या प्रयासने केली षटकाराने सुरुवात आणि नाईकने केली चौकाराने सुरुवात. बघा लेटकट केलाय. शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस ओपन केला, चेंडूला येऊ दिलं, रिलीज होऊ दिलं आणि अगदी रिलॅक्स मध्ये शॉट केलाय. चौकाराचा वापर केलाय या मध्ये त्यानं. 17 धावा, दमदार सुरुवात. शिडोन संघाला विचार करावा लागेल, कारण समोर वाळ संघ आहे. त्या संघाचे पॅकर समीर नाईक दादा आमच्या मंचावरती आहेत. समीर पाटील माफ करा. आणि आमच्या अमरदादा मंचावरती आहेत. जिथे क्रिकेट तिथे अमरदादा. IPLचे सामने देखील बघून आलेत ते. भरपूर आवड आहे त्यांना. आता जर रात्री कुठे अजून सामने असतील ना तरी अमरदादा तिकडे जातील. एवढं क्रिकेटचं वेळ आहे त्यांना. नसानसात क्रिकेट आहे. उल्वा नोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून सिल्वर ट्रॉफी भरपूर प्रचंड मेहनत असते अमरदादांची. मी नुसतं त्यांचं नाव घेत नाहीये, कारण कामही दिसतं त्यांचं मी जवळून पाहिलं अगदी. दर्शक दाबकधी 17. आता झाली स्पर्धा. आपले सचिनजी घरत साहेब आमचे उपसरपंच महेश्वर ट्रॉफी काय आयोजन झालं. हे बघा आमचा VIP डाईस शेलगाच्या नाईट टुर्नामेंट मध्ये प्रवीण दादा दाखवतात. काहीतरी अजून नवीन चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. आणि समोर आमचे वाकडेकर साहेब आहेत, चर्चा करतात त्यांच्याशी. हे दोन्ही हुशार व्यक्तिमत्व आहेत. BGVच्या माध्यमातून 17 धावा तापलकावरती. संघटन वाढवणं या दोघांच्या हातामध्ये. भरपूर संघटन वाढवलंय प्रवीण दादांनी, प्रवीण शेठ आमच्या. आणि त्या परिसरामध्ये मंगेश दादा वाकडेकर साहेबांनी भरपूर संघटन वाढवलं BGVच्या माध्यमातून. इसकर गोलंदाज तयार. बघा ऍक्शन. अंकित वाजेकर लेफ्ट वरती विकेट. स्विच हिटचा वापर नाही जमलं. प्रयास कोहली स्विच हिट खूप चांगला खेळतोय. त्याचा फुटवर्क चांगलं आहे. त्याची कडी नजर देखील चांगली असते. क्लास देखील चांगला दाखवत असतो तो. धावा 17. 7 चेंडूंचा सामना झालाय. जेव्हा चेंडू डॉट जातो लगेच चर्चा होते दोघांमध्ये. ही जोडी फुटत नाही लवकर. ही चिकाटी जी जोडी आहे. जसं राहुल द्रविड लवकर आउट होत नव्हता तशी जोडी लवकर आउट होत नाहीये. या जोडीला फोडणं थोडंसं कठीण असतं, बट नॉट इम्पॉसिबल. अनिकेत वाजेकर लेफ्ट आर्म सिरम गोलंदाज. चेंडूला दिशा दिली. फार वेगाने वॉटर फिल्डिंग. निकेत चौधरी पंचांचा इशारा. या इज फलंदाबाद. गरज होती का या फटक्याची, या धावेची? तर आम्ही हिंदीमध्ये नेहमी म्हणतो समुंदर पर राज करने वाले एक मछली के लिए नहीं रोते. ज्या फलंदाजामध्ये चौकार षटकार मारायची ताकद आहे, धमक आहे, मग एका धावेसाठी वेडेपणा का? हा पडलेला मला देखील प्रश्न असतो भरपूर वेळा. तर या फलंदाजाने सुरुवात चौकार षटकाराने केली, मग हा वेडेपणा का एका धावेसाठी? हा मला देखील भरपूर वेळा प्रश्न पडतो ॲज अ कॉमेंटेटर. फलंदाज दाखल करते. बघा 17 धावा. कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचं निकेतचं. आणि फलंदाज बाद. विकेट किपरचं देखील कौतुक करेन. किती वेगाने त्यांची चेंडू स्टंपला लावलाय. आणि फलंदाज बाद. 17 वरती खतरा. आणि प्रयास कोहलीची साथ सोडली नाईकनं. आणि आता सुजल घरात आलाय. खरं तर प्रतीक येत असतो 3ऱ्या क्रमांकावरती. मध्ये कधी स्ट्रॅटेजी वेगळी आहे. सुजल घरातला प्रमोट केलंय का 3ऱ्या क्रमांकावरती आम्ही प्रतीकला नेहमी पाहत असतो. मात्र आज स्ट्रॅटेजी वेगळी आहे. असायला हवी स्ट्रॅटेजी, असायला हवी लाईफ मध्ये प्लॅनिंग असायला हवी तुमच्या. स्पीडअप करायचा सामना. 6 मिनिटं 32 सेकंद झाली तुमची. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत ॲज एनी कॉस्ट. गोलंदाज तयार. अंकित वाजेकर. गुड बॉल इन लेफ्ट आर्म श्रीराम. ऑन साइडला घेण्याच्या नादामध्ये बीट केलाय मध्ये पंचांचा वाईटचा इशारा. येस ऍब्सोल्युटली एव्हरी डिलिव्हरी आउटचं सिलेक्शन इट्स वाईट. अंपायर इंडिया क्विकली इंडिकेटेड नो डाऊट. लगेच त्याने इशारा केला पंचांनी. वाईटचा इशारा. 18 धावा. 1.2 षटकांची सांगता. 8 चेंडूचा खेळ संपलाय. 24 चेंडूचा खेळ तुम्हाला करायचा आहे. जो जिंकणार तो उद्या स्पर्धेमध्ये ट्रॉफीसाठी खेळण्यासाठी येणार. जो हरणार तो घरी जाऊन शांत झोपणार. पर्याय नाहीये त्याला. हिट केलाय मात्र मिस टायमिंग.
योगेश चौधरी फलंदाज बाद. व्हाट अ कॅच. जबरदस्त 17-18 पावलांचा अंतर कापलं आणि झेल हवेमध्ये तरंगत असताना त्याला झेलला कन्वर्ट केलं. रनिंग कॅच, फलंदाज बाद. असंच असतं. मगाशी एक वेडेपणा केलात, आता करावा लागला दुसरा. तर मगाशी एका धावेसाठी रिस्क घ्यायची गरज नव्हती, ती घेतली आणि आता स्वतः प्रयास देखील बाद झालाय. 13 वरती तो बाद झालाय. सुरुवात चांगली केली आणि मी म्हणेन योग्य निर्णय शेडोन संघाचा. ही जोडी लवकर फुटत नाहीये, तुम्हाला लवकर फोडण्यामध्ये यश लाभलं आणि दोन्ही फलंदाज बाद झालेत. सुजल माफ करा, सुजल बाद झालाय. प्रयास अजूनही मैदानावरती आहे. केडी चुका करू नका रे बाबानो. अंकित चांगली गोलंदाजी करतोय. अंकितनं प्रेशराईज केलं मैदानावरती, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. जबाबदारी फार मोठी त्याच्यावरती होती आणि ती जबाबदारी स्वीकारली. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर गोलंदाजावरती ऑटोमॅटिकली प्रेशर होतं आणि ते मात्र रिलीज केलंय. कारण हाऊ टू प्ले अंडर प्रेशर ही नोज व्हेरी वेल अँड हाऊ टू हँडल अंडर प्रेशर ही नोज व्हेरी वेल अगेन. आणि त्याला चांगलं ठाऊक आहे आणि त्यांनी केलं देखील. अंडर प्रेशर हँडल करता आलं पाहिजे. कारण हल्ली आपण डिप्रेशन हा एक नवीन पिढीचा शब्द पाहतोय. मला तर वाटत नाही की डिप्रेशन हा असा काही शब्द असतो. काही गरज नाही त्या गोष्टीची. स्वतः मनानं मजबूत राहा, समस्या येतच राहतात. अंकित तयार झाला गोलंदाजसाठी. 18 वरती 2. गोलंदाज प्रतीक, फलंदाज प्रतीक पाटील. तो तिसऱ्या क्रमांकावरती येतो, मात्र चौथ्या क्रमांकावरती आलाय. लवकर बॅटचा पेस ओपन केला, फसवलाय चेंडू हवेमध्ये. निकेश चौधरी ज्याने मगाशी झेल सोडला, आता मात्र त्यांनी नाही जमलं निकेशला. झेल सोडला प्रतीकचा. अत्यंत घातक फलंदाज आहे प्रतीक, नेहमी वन डाऊनला येतो. आज मात्र आलाय चौथ्या क्रमांकावरती. स्ट्रॅटेजी आहे मात्र ज्या संघानं पहिल्या 6 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्यात, त्या संघानं मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव कुठली. काय कमबॅक केलं शेवटून संघानं. मंगेशजी वाकडेकर स्वतः मंचावरती आहेत. मगाशी एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना खारघर संघाला शेवटच्या चेंडूवरती नसती नाबूद केलं. तोचा शेवटून संघ निसट्ट विजय प्राप्त केला आणि ते विजयातनं भरपूर काही शिकलाय संघ. चुकातनं शिकत चला, संघर्ष करत चला आणि त्या संघर्षातनं पेटून उठत चला. लवली हिट, खवट इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा दाखवणारा इनसाइड आउटचा फटका. असे फटके कोणी खेळत नाहीये. ज्याचा दर्जा, ज्याचा क्लास, तो जसे फटके खेळतोय. प्रतीकचा झेल सोडलाय, किंमत मोजावी लागणार. 100% मोजावी लागणार. चौकानं किंमत मोजावी लागली आणि त्याचा झेल सोडला होता निकेशनं. जेव्हा जेव्हा आता प्रतीक चौकार षटकार मारणार तेव्हा निकेशला वेगळ्या नजरेनं पाहिलं जाईल मैदानावरती. चुकीला माफी नाहीये. 10 सेकंद धापाकावरती 23. फायनल ड्युटी ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स. 23 लॉस ऑफ द 2 विकेट्स. द मॅच विल बी 4 ओव्हर्स. द लास्ट मॅच ऑफ द डे. मजा येईल सामन्यामध्ये. अंकित, गुड बॉलिंग अंकित, कौतुक करेन मी तुझं. कारण फक्त 17 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये, त्याच्या हातामध्ये चेंडू दिला तेव्हा. ऑन साइडला जागा बनवली, हुकचा फटका फालेग्रीजन क्लिअर केलाय आणि पंचांचा इशारा षटकार. क्लास टायमिंग, अग्रेसिव्ह फलंदाजी आणि 2 षटकांची सांगता. 29 धावा या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या आणि या षटकामध्ये धावा आल्यात त्या आतापर्यंत त्या म्हणजे 12 धावा. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये चांगलं राहिलं षटक, मात्र जो झेल सोडला नसता तर चौकार आला नसता आणि त्यानंतर षटकार देखील आलाय. 29 धावा. स्क्रीनवरती प्रवीण शेठ आमचे, त्यानंतर आमचे मंगेशजी वाकडेकर आणि संपूर्ण मान्यवर. सर्वांची नावं आम्हाला डोक्यात राहत नाहीयेत, त्याने माफी असावी. आमचा VIP डाईस 70 पुढ्याचा VIP डाईस. क्या बात आहे. जिथे प्रवीण शेठ तिथे क्लास, जिथे प्रशांत शेठ खानावकर तिथे मात्र योग्य नियोजन, डिसिप्लिन. 29 धावा. एकही टॉस इनिंग ब्रेक नंतर झाला नाहीये. एवढी प्रचंड शिस्त आपण पाहिली. मजा आली स्पर्धेमध्ये. डिसिप्लिन असायला मित्रांनो, अनुशासन. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ फ्युचर. ज्याच्या जीवनामध्ये अनुशासन आहे तोच पुढे जातो. 29 धावा 2 बाद. गोलंदाज तयार. तेजस चौधरी 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. 12 मिनिटं घेतली तुम्ही, 3 मिनिटांमध्ये षटक फेकायचंय. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 1 शतक आतमध्ये. 3 मिनिटांमध्ये षटक फेकायचंय. तेजस
शॉर्ट ऑफ लेन चुकली, लाईन चुकली, पंचांचा इशारा, वाईटचा इशारा. मे बी पहिला वाईट असावा. यस, पहिला वाईट, दुसरा वाईट. कंट्रोल आतापर्यंत कोणची झाली, कंट्रोल कोणची झाली मैदावती. दुसरा वाईट, धावसंख्येला आळा घालणं काळाची गरज आहे. मध्ये धाबा येतात मैदावती, 30 धाबा. अजून एक चेंडू वाईट. यस, ऍब्सोल्युटली. काल एका गोलंदाजाने लगातार 4 चेंडू वाईट फेकले तरी देखील सामना जिंकला. क्या बात आहे. आणि प्रशांत कानवकरच्या संघाने 4 चेंडू वाईट फेकले, तो 4 धावाने संघ पराभूत झाला. हे वाईटचं सत्र असतं. तुम्ही मुंबईचं क्रिकेट बघा, प्रोफेशनल क्रिकेट बघा, तुम्हाला शावांतर धाबा दिसत नाहीयेत. राऊंड विकेट प्लेसमेंट, शेवटच्या मुवमेंटला डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मी म्हणे तिथे केला असता, गोलंदाज एंडला तर फलंदाज बाद झाला असता कदाचित. कारण फलंदाजाला शॉट खेळून जागा बनवून धावणं कठीण असतं. रनरचं तेच काम असतं, तो धावण्यासाठीच असतो. त्यामुळे कधीही विचार करत चला, नेहमी तुम्ही फलंदाज जो एंडला धावेल तिथे थ्रो दिला तर बेटर असतो. कारण फलंदाजाला शॉट बनवणं, जागा बनवून नंतर धावणं कठीण असतं. आणि ही धाव झाली रिस्की सिंगल. पुन्हा एकदा 32 धावा 2 बाद. फलंदाज थकलाय कदाचित. चला, 32 वरती 2 या षटकातील चेंडू अजूनही भरपूर बाकी आहेत, कारण 2 चेंडू वाईट आले, त्यामुळे षटक मोठं होणार. द ओव्हर विल बी लेंदी. केसला फटका, क्लास टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. क्या बात है, क्या बात है. प्रवीण शेटला झेल टिपलाय, हा देखील योग असणार आहे. क्या बात आहे. क्रिकेट नसा नसत मित्रांनो, क्रिकेट नसा नसत त्यांच्या. हा झेल मला नसा टिपता आला, कारण आम्ही फक्त माईकशी खेळत असतो. मात्र प्रवीणने टिपलाय. 38 धावा 2 बाद. षटक होते. 38 लॉस ऑफ द 2 विकेट्स. गोलंदाज तयार. काय फटका होता, काय नजाकत होती. लवकर लाईन पिक केली आणि फटका त्या दिशेने फेकून दिलास करत विकेट आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवरांना सलामी देण्यासाठी. हा बघा ऍक्शन रिप्ले होता आणि प्रवीणने खूप सुंदर झेल टिपलाय. ओ डेंजरस डिलिव्हरी, चॉप केल्याच्या शेवटच्या मोमेंटला. हा पर्याय आहे तुमच्याकडं, त्याला फक्त डिफेन्सच करू शकता तुम्ही, आणि तेच केले मैदानावरती. आकाश पाटील यांच्याकडनं शेडोन संघासाठी, वाहन संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. पॅकर्स आहेत ते. स्वागत आहे तुमचं. 38 लॉस ऑफ द 2 विकेट्स. ओ चांगला फटका, हेलिकॉप्टर वर शॉट. महेंद्र सिंग धोनीला देखील लाजवेल असा फटका पाहायला मिळाला. प्रयास कोहलीच्या बॅट मधनं, प्रतीक पाटीलच्या बॅट मधनं. प्रतीकच्या बॅट मधनं जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. बघा ऍक्शन रिप्ले किती सुंदर होता पीटीच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न होता तिथे तेजसचा, मात्र नाही जमलं तेजसला. 45 धावा. 50-60 झाल्या. कठीण होईल. पूल केलाय. ग्रेट टायमिंग. पूल डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. 6 धावा आणि याचबरोबर 50 धावा दाखल कधी पूर्ण होतात. द स्कोर मूव्स अप टू 51 लॉस ऑफ द 2 विकेट्स. ऍक्शन रिप्ले बघा. ऑन द राईज केलाय फटका. एवढं सोपं नाही ऑन द राईज खेळणं, कारण चेंडू एक्झॅक्टली नाकाजवळ येतो आणि तेवढ्या मुवमेंटला तुम्हाला बॉडीचा बॅलन्स ठेवून क्रीजचा योग्य वापर करून चेंडू एक्झिक्यूट करणं, ते अप खेळणं, इट्स नॉट इझी. आणि करून दाखवलं प्रतीकनं. प्रतीकचा झेल सोडला, विसरू नका. 0वरती शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी. प्रतीकचा झेल सोडलात, सामना सोडला तर देखील असं म्हणू शकतो मी, कारण एवढा चांगला फलंदाज आहे तो. पुन्हा एकदा ऑन द अप. मात्र आता उंची जास्त आहे. निकेश चौधरी आला चेंडू खाली. त्याने झेल सोडला होता आणि त्याने आता पकडलाय. मात्र उशीर झाला निकेश, कारण त्याच्यानंतर त्याने 2 षटकार चौकार मारलाय. त्या धावा तुम्हाला मागत पडू शकतील. 3 षटकाची सांगता 51 धावा 2-3 बाद. आणि मगाशी स्टॉप होता. येस, तर एक्झॅक्टली 15 मिनिटं घेतली तुम्ही, वाचलात, हरकत नाहीये. चला शेवटचे षटक फेकायचे 5 मिनिटांमध्ये. 51 धावा 3 बाद. डिसिप्लिन भरपूर आहे स्पर्धेमध्ये. ट्रान्सपरन्सी भरपूर आहे. कन्सिस्टन्सी भरपूर आहे. रिअलिबिलिटी, विश्वसनीयता भरपूर आहे. हे आमचे अमरदादा, हे शांत व्यक्तिमत्व आमचे समीर नाईक
समीर पाटील दादा आमचे आरा ट्रॉफीचे, आणि त्याच्यामध्ये तुषार दादा आमचे, मंगेशजी वाकडेकर आहेत, त्यानंतर आमचे प्रवीण शेट. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. नाद करायचा नाही. खारघरचा जबरदस्त विकास आहे त्यांचा. कमी वयाचे स्थायी समिती सभापती, पहिल्यांदा नगरसेवक झाले, एका झटक्यात निवडून आले. लगेच साहेबांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना सभापती पद देखील दिलं, तेही स्थायी समिती सभापती. आणि मग अशी सांगितलं महापौर ताईंनी की सातत्याने ग्राउंडसाठी तिने प्रत्येक मीटिंग मध्ये आवाज उठवला, तेव्हा ग्राउंड मिळेल तुम्हाला. संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो आणि तो केलाय प्रवीण शेट्टी आपल्यासाठी. 51 धावा 3 बाद. ओ चेंडूला शेवटच्या मुवमेंटला बॅटचा पेस ओपन केलाय. चेंडूला येऊ दिलं, रिलीज होऊ दिलं. चांगला बॅकअप आहे. 2 धावा मिळणार. ही क्रिकेट आहे वालचं. त्यांना जिथे संधी मिळणार ना तिथे ते संधीला यावेळी कॅपिटलाइज करणार आणि केली कॅपिटलाइज संधी. 2 धावा पूर्ण केल्यात. शेवटून संघ विसरू नका, समोर तुमचा वाल संघ आहे. थोडी देखील ढील दिलीत ना मागात पडेल तुम्हाला. हा खूप हुशार संघ आहे. वाल संघाला आम्ही भरपूर जवळून पाहिलंय, चिल्ड्रन संघाला देखील आम्ही अगदी जवळून पाहिलंय. दर्शक दापक होती. 53 3 बाद. शेवटचे चेंडू राहिले ते 5. गोलंदाज तयार प्रतिकेश वाजेकर. बॅकफुटला गेला. इम्प्रोव्हाइजन स्ट्रोक. व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. अनबिलिव्हेबल अमेझिंग स्ट्रोक. आणि चेंडू चौकारासाठी. प्रत्येक चेंडूवरती प्रहारी फलंदाजी आहे. 60च्या वरती धावा गेल्यात तर महागात पडेल शक्य. चिल्ड्रन संघाला 55 इशारा होतो काहीतरी पाण्याची मागणी. येस, तर फलंदाज थकलेत. पीटीसीचं लाईव्ह टेलिकास्ट बघा. सुंदर 2 षटकारांचे पैसे आले 1000 रुपये आपल्याकडं. सामना संपल्यानंतर आम्ही देऊ दे तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू केडी. सुंदर विलंबनीय दृश्य स्क्रीनवरती आपला चंद्र आहे साक्षीला. सातत्याने 3 रात्री चंद्र आपल्या साक्षीला आहे, ते एक्झॅक्टली आपल्या डोक्यावरती. सुंदर विलंबनीय दृश्य. कॅमेरा वर्क आमचे पीटीसी कधी कधी आम्हाला प्लेन देखील दाखवतात, मात्र आम्हाला अपेक्षा आहे प्लेन मधले प्रवासी कधी दाखवतील हे दाखवतील पीटीसी वाले. खूप चांगली नजर आहे. ओ ज्यावेळी मात्र स्लॉक स्लिप हा चेंडू निघून गेला एक्झॅक्टली स्क्रीन समोर. स्वतःला झोकून दिलं, माफ करा फॉलिंग स्लिप मारलाय. क्या बात आहे. एक्झॅक्टली स्क्रीन समोर स्कोर ऑफ द विकेट. दर्जा आहे प्रयास कोहलीचा. 36 धावा कुठल्यात त्यांना आतापर्यंत. बघा सफल झाला आणि स्वतःला झोकून दिलं. अक्षरशः झोपलाय, फॉलिंग स्लिप दाखवलाय आणि सीमा पलीकडे चौकार. 57 धावा. शेड्यूल संघानं टॉस जिंकून निर्णय घेतलेला अंगलट आला की काय हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. कारण जर तुम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारत असाल तर समोरच्या संघाला अंडर 14 ते तुम्हाला आतमध्ये ठेवावं लागेल, मात्र नाही जमलं. 61 धावा झाल्या आतापर्यंत आणि प्रयास अजूनही मैदानात 40 वरती खेळतोय. 10 धावा कमी आहेत प्रयास 50 साठी आणि चेंडू राहिले ते 3. बघायचंय 50 धावा काढणार का. अटॅकिंग फटका खेळला इन फ्रंट ऑफ द स्क्रीन थ्रू द लाईन. व्हॉट अ फिल्डिंग. योगेश चौधरी चेंडू खाली. फलंदाज बाद. 2 धावा होणार नाहीयेत, फक्त झाली ती 1च धाव. आता प्रयासला करायचे आहेत. 41 वरती खेळतोय. 9 धावा कुटायचे त्याला 50 धावांसाठी आणि चेंडू राहिले ते फक्त 2च. बघायचंय प्रयास 50 धावा काढणार का. दमलाय, थकलाय, कारण वय फार कमी आहे त्याचं, कारण अजून तो अंडर 18 आहे, त्यामुळे शारीरिक त्याची पूर्ण अजून वाढ झाली नाहीये. म्हणून तर आपल्या भारतामध्ये कायदा आहे 21 वर्ष मुलाचं वय व्हायला हवं लग्नासाठी, कारण अजून त्याचं शारीरिक वय झालं नाहीये. 21 वर्ष नाही त्याचं, शरीर वाढतंय त्याचं अजून. 62 धावा. 4 लॉस ऑफ द 4 विकेट्स. बघायचं 9 धावा कमी आहेत 50 धावांसाठी. प्रयासाला 2 चेंडू राहिलेत. नाही जमणार आता. 50 नाही होणार, मात्र सिंगल करण्याचा प्रयत्न प्रयासचा नाही जमला. गुड बॉलिंग
फ्रॉम प्रतीकेश वाजेकर. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, वंडरफुल कमबॅक. शेवटचा चेंडू फायनल ऑफ द फर्स्ट इनिंग. 62 लॉस ऑफ द 4 विकेट्स आणि प्रयास कोहली आउट झाला नाहीये. मी मगाशी देखील म्हटलं होतं की प्रयासला आउट करणं सोपं नसतं. तो लवकर विकेट देत नाहीये. त्याला पाहिल्यानंतर मला राहुल द्रविड याची आठवण येते. चिकाटीने भरला खेळू, तो देखील लवकर आउट होत नव्हता आणि हा प्रयास देखील लवकर विकेट देत नाहीये. मात्र धावा काढतो. द्रविड थोडा स्लो खेळायचा, मात्र थांबत नाहीये. हा अटॅकिंग फलंदाज आहे. मगाशी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला त्यानं. 41 वरती खेळतोय. 4 चौकार मारले, 3 षटकार. ओ माय गॉड, ऑन साइड ला जागा बनवली. एकदा मिळणार आणि अशा रीतीने सत्र समाप्त झालंय. 63 धावा प्रयाससाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. 42 धावा कुठल्या त्यानं नॉन स्टॉप फलंदाजी आणि नॉट आउट राहिले मैदानावरती. वेल प्लेड, व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय प्रयास कोहली. 64 टू विन. 64 धावा कुठायच्या आहेत. आता मंगेश वाकडेकर साहेबांना प्रश्न पडला असेल की आता 64 धावा कुठायच्या आहेत. बघा अनालिसिस, बॅटिंग अनालिसिस. प्रयास कोहली 42 धावा नॉन स्टॉप आणि नॉट आउट राहिला. 17 चेंडूचा वापर केलाय. प्रतीक पाटीलने 14 धावा कुठल्या त्याचा झेल सोडला, तेव्हा त्याने 2 षटकार 1 चौकार दाखवलाय आणि ज्या खेळाडूने झेल सोडला त्यानंच तो पकडला देखील. नंतर उशीर झाला होता. समीर नाईकने 4 धावा कुठल्या, तो जास्त धाव थांबू शकला, रनआउट झाला तो. मात्र गोलंदाजीचा अनालिसिस बघा. अनिकेतनं दिल्या 12 धावा, तेजसनं दिल्या 22, मागडे षटक सर्वात. प्रतीकनं दिल्या, वाजेकरनं 12 धावा आणि शेवटच्या षटकार झाल्या 17 धावा. तर प्रयाससाठी आमच्या आकाशदादा जे पॅकर्स आहेत त्यांना पाठवले 1000 रुपये. मॅच संपल्यानंतर आम्ही देऊ ते. स्कोर लक्ष असू दे तुमचं त्याच्याकडे. चला सामना सुरू करूया प्लीज. आज थोडा उशीर झालाय. काल आम्ही 11:15 पॅकअप वाइंड अप केलं होतं. चला फलंदाज पाठवायचं आपण. शेडोन संघ वाल संघ आपले क्षेत्ररक्षण लावा. फलंदाज पोहोचलाय मैदानावरती. बॉल देखील चॉईस झालाय आणि आपण लगेच सामन्याकडे वळणार आहोत. टार्गेट 64. बघायचं विल बी विनर. कोण सामना जिंकणार, कोणता संघ उद्या येणार स्पर्धेमध्ये आणि कोणता संघ आपल्याकडे निरोप घेणार.
गोलंदाज नीरज पाटील ऑल सेट. चला फलंदाज तयार, कॉमेंटेटर तयार, पीटीसी तयार, स्कोरर तयार, ऑल सेट. पंच देखील तयार. नाव स्टार्ट द मॅच. चला स्टॉपवॉच सुरू करतो आम्ही. लक्ष असू द्या, स्टॉपवॉच सुरू झालाय. सामना सुरू करूया. धीरज पाटील गोलंदाजीला, स्ट्रायकरला प्रभाकर आणि योगेश. प्रभाकर टकले मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि योगेश चौधरी. धीरज पाटील गोलंदाज तयार. 1 मिनिट स्टॉपवॉच बंद कर, पुन्हा रिफ्रेश कर. चला आता स्टॉपवॉच स्टार्ट केला आम्ही. आता पुन्हा आता सुरुवात करूया आपण सामन्याला. 4 षटकांचा सामना. 64 धावा कुठाच्या मैदानावरती. हिअर वी गो. वेरपेस डिलिव्हरी कट केल्या चेंडूला, मात्र बीट केल्या क्षेत्रक्षाला. फ्लाइंग स्लिप मध्ये अक्षयला एकच धाव मिळणार. अक्षयला मात्र बीट केलं, एकच धाव मिळणार. सुरुवात करतोय प्रभाकर टकले 1 न आणि स्टॅकला मदत केलं योगेश चौधरीला. थँक्यू केडी. केडी काम करतो, मग थोडंसं तोंड त्याचं बारीक असतं. ते स्माइल असलं तर मजा येईल. येस 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 केडी बंधू आहेत आमचे. पीटीसीचे बॅकबॉन आहेत ते. धीरज पाटील गोलंदाजीमध्ये, वेगवान चलतगती गोलंदाज. हिट केला चेंडूला, क्लासिकल स्ट्रोक. चेंडू खाली, कोहली आला आणि फलंदाज बाद. संपलाय खेळ योगेशचा चौधरीचा. काल झेल टिपलाय मैदानावरती आणि 1 वरती 1. 1 for 1. 1 वरती 1 पहिला धक्का. हॅव अ लुक ॲट ॲक्शन रिप्ले फ्रॉम पीटीसी अँड फ्रॉम फ्रंट अँगल. बॅटचा स्विंग पण चांगला होता, मात्र जो चेंडू लागलाय तो मात्र टॉपला लागलाय. जर तो बॉटमला लागला असता तर बाहेर गेला असता आणि कोहलीने झेल टिपलाय. खूप सुंदर झेल. 1 for 1. नवीन फलंदाज रोशन पवार. 2 पहिल्या षटकांवरती तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे. 64 धावा कुठायचे तुम्हाला आणि अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष तुम्हाला P1 मध्ये कंप्लीट करायचंय. P1 आणि 2 षटकांमध्ये, तर सामन्याचं भविष्य असणार आहे उज्ज्वल. अन्यथा वाहन संघ कठीण करून ठेवील. फुलटॉस दिशा दिली. ओ माय गॉड, समीरने काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. दर्जा बघा क्षेत्ररक्षणाचा. एन्जॉय करतोय रात्रीच्या शांत वातावरणामध्ये. चंद्र देखील आमच्या साक्षीला आहे आणि खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. आणि त्या ॲटमॉस्फिअर मध्ये क्षेत्ररक्षण एन्जॉय करत असताना क्रिकेटला एन्जॉय करत चला, तेव्हा मजा येते. क्रिकेट दडपणाखाली खेळू नका, अंडरप्रेशर खेळू नका, त्याला एन्जॉय करायला शिका. हा बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिलाय. खूप सुंदर फटका, मात्र तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट ऑफ फिल्डिंग. स्ट्रेच केलं 17 हवेमध्ये. 2 वरती 1. फुलटॉस फेकून दिलाय चेंडूला. सलामी देताना पुन्हा अतिथी कक्षामध्ये ट्रॉफीला चुंबन घेताना चेंडू. षटकार. ट्रॉफी पाहिजे असेल तर अशी फटकेबाजी करावी लागेल. हा बघा ॲक्शन रिप्ले. पहिला चेंडू मला असं वाटतं केडी हा 3रा डे नाईट फॉर्मॅटमध्ये ट्रॉफीला चुंबन घेण्यासाठी आलाय. पहिला चेंडू. ट्रॉफीचा सन्मान, क्रिकेटचा सन्मान. यस, हिट झाला. क्या बात आहे. 3ऱ्या नंबरच्या ट्रॉफीला टच झालाय. बघायची 3ऱ्या नंबरची ट्रॉफी हवी की मात्र क्वालिफाय व्हायचं स्पर्धेमध्ये. 8 धावा. ग्रेट बॅटिंग. व्हॉट अ स्टार्ट. भन्नाट वेग, ॲक्युरेसी, लेंथ, लाईन, पेस, पिचिंग चांगली, मात्र लाईन चुकली. पंच सांगतील वाईट. वेग बघा किती आहे. धीरजचं भविष्य उज्ज्वल आहे. वेग बघा किती आहे. वय देखील कमी आहे, मात्र वेग बघा किती आहे त्याचा. गुड बॉलिंग. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. स्वागत आहे सर्वांचं. भरपूर प्रेक्षक पीटीसीच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह पाहतात. तुमचं देखील स्वागत आहे. स्क्वेअर ड्राइव्ह. नात्र फलंदाज समीर झेल टिपलाय. फलंदाज बाद. पॉइंटचा क्षेत्ररक्षक असाच हवा. रिकी पॉन्टिंग पॉइंटला असायचा. अजय जडेजा पॉइंटला असायचा. माजी संघनायक मोहम्मद अझरुद्दीन पॉइंटला असायचा. पॉइंटच्या क्षेत्रात सर्वात हुशार चपल असतात, लवचिक असतात आणि ते पाहायला मिळालं. फलंदाज बाद. 9 वरती 2रा धक्का. प्रभाकर टकले इज वॉकिंग बॅक.
मागच्या सामन्याचा हिरो स्क्वेअर ट्राय केलाय आणि खूप सुंदर झेल टिपलाय तिथे समीरनं. क्या बात आहे. समीरनं चेंडू पायानं किक करण्याचा प्रयत्न केलाय. आकाश दादा यांच्याकडे 4,000 रुपयाचा पारितोषिक आहे एकच प्राइस साठी. 9 वरती 2 नवीन फलंदाज प्रतिकेश वाझेकर इन ॲट नंबर 4. लास्ट डिलिव्हरी फायनल डिलिव्हरी दिस ओव्हर. कोण आहे एवढ्या रात्री फोन करतोय. ओ व्हॉट अ हिट. क्लासिक स्ट्रोक. आणि चेंडू फेकून दिला लॉंगऑफच्या डोक्यावर 6 धावांसाठी. ग्रेट बॅटिंग. प्रवीण शेट यांच्या बॅनरला चेंडू हिट झालाय. बघा ऍक्शन रिप्ले. मगाशी प्रवीण शेट यांनी झेल टिपलाय. आता चेंडू त्यांच्या बॅनरला हिट झालाय. क्या बात है. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हेच सांगत असताना क्या बात आहे. त्यांच्या बॅनरला चेंडू हिट झालाय. चांगलं व्यक्तिमत्व मित्रांनो प्रवीण शेट. आपला माणूस आपला नेता. नेहमी आपल्यासाठी झटणारा आपल्यासाठी लढणारा आणि आपल्यासाठी संघर्ष करणारा नेता आमचा. 15 वरती 2 जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. 5 मिनिटं 7 सेकंद झालीत. लक्ष असू दे तुमचं. 18 चेंडू 49 धावांची गरज आहे. सामना ऑन आहे. एस ऑन आहे सामना अजूनही. घनश्याम पाटील धीरज पाटील नंतर घनश्याम. चांगली नावं आहेत. घनश्याम धीरज इस पहिली नावं होती. मजा वाटते. आताची नावं रॉकी टॉकी तिथे नाही घेतलेलीच बरी असतात. 15 वरती 2 नवीन षटक घनश्याम पाटील असताना. चला स्पीडअप करूया सामना मित्रांनो प्लीज, कारण लवकर वाइंड अप करायचं होतं आम्हाला आज. आम्ही आज लोड घेतला ऑलरेडी एक सामन्याचा एक्स्ट्रा आणि एक 40+चा 2 सामन्याचा ओव्हरलोड घेतला आज आम्ही, कारण उद्या आम्हाला लोड नकोय. उद्या एक शो मॅच देखील आहे. सेमीफायनल फायनल त्यानंतर प्राइज सेरेमनी. उद्या आमच्याकडे वेळ फार कमी असणार आहे. चला घनश्याम संघ नाही का हुशार आहे तो. ओ स्क्वेअर ड्राइव्ह करायचा प्रयत्न मात्र चेंडू फ्लाइंग झालाय. एकच धाव मिळणार. सिंगल डबल काही होणार नाहीये. दर्शक दाखल करतो 1 फ्लाय होणार 16 वरती. 2 धावा 2 गडी बाद. वय वर्ष 16 शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. 16 वय फार कमी वय. 16 वरती 2. व्हॉट अ हिट. चेंडू मात्र फेकून दिलाय. काऊखानाच्या डोक्यावर 6 धावांसाठी. ग्रेट बॅटिंग. पॉवरफुल शॉट. अजूनही सामना ऑन आहे, कारण माहिती शेवटच्या संघाची ताकद किती आहे. कधी सामना टर्न करू शकतात. ऍक्शन रिप्ले बघा. घनश्यामचा वेगळा ऍक्शन आहे आणि चेंडू काय हिट केलाय. 22 धावा 2 बाद. 1.2 षटकाची सांगता. दुसरे षटक मार्गस्थ. 22 वरती 2. टाळ्यांचा कडकडाट. शांतता. स्मशान शांतता आणि त्यामध्ये टाळ्यांचा कडकडाट. घनश्याम पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. घनश्याम मी टॉसला येत असं ऍज अ कॅप्टन. फसवलाय स्वतः. चेंडू खाली स्वतः आलाय. घनश्याम फलंदाज बाद. षटकाराचं उत्तर एवढ्या क्विक दिलं वाटलं नव्हतं आणि दिले त्याने क्विकली. फलंदाज बाद. 22 वरती 3. बघा घनश्यामचा ऍक्शन रिप्ले वेगळा आहे. घनश्याम मी टॉसला येत असतो बघा ऍक्शन रिप्ले. आणि चेंडू फेकण्याची पद्धत बघा. स्विंग किती करतोय. खूप चांगला स्विंग आहे त्याच्याकडं. आणि स्वतः चेंडू खाली. फलंदाज बाद. यस अनिकेत चौधरी न्यू बॅट्समॅन. निकेत चौधरी इन ॲट नंबर 5. विकेटची गळती जर झाली तर मात्र शेड्यूल संघाला विचार करावा लागेल. 22 धावा 3 बाद. 64 धावा कोट्याच्या शेड्यूल संघाला. ज्या शेड्यूल संघाला खारघर संघाला पराभूत केलं तेही पहिल्या सामन्यामध्ये 1 चेंडू 1 धावात असताना क्लीन बोल्ड केलं आणि तिथनं सामना जिंकून दिलाय आणि अजून अस्तित्व टिकवलं आहे मैदानावरती. मात्र बघायचंय हे अस्तित्व महत्वाचं आहे. आमचे अमरता देखील मंचावरती आमचे नंतर समीर पाटील स्वागत आहे. हे सपोर्टर उलव्या गावचे उलवा नोडचे स्टॉस सपोर्टर आहेत. 22 धावा 3 बाद.
22 धावा 3 बाद 1 पूर्ण 3 षटकांची सांगता. मिस टायमिंग हवेमध्ये चेंडू धीरज चेंडू खाली आलाय फलंदाज बाद. यासाठीच चुका ज्या शेड्यूल संघाने केल्या त्या मात्र वाल संघाने केल्या नाहीयेत. क्षेत्रक्षणामध्ये अजून एकही झेल ड्रॉप झाला नाहीये आणि या चुकातनं शिकलं पाहिजे तुम्हाला. शेड्यूल संघाने झेल ड्रॉप केले, प्रतीकचा झेल सोडला त्या प्रतीकनं 14 धावा कुठल्या, त्या 14 धावा आता कमी असतात तुम्हाला चेसिंग मध्ये. हे भरपूर काही पॉइंट असतात जेव्हा तुम्ही कारण शोधता हरण्याची किंवा विजयाची, तेव्हा तुम्हाला भरपूर त्या डिफरन्सनं तुम्हाला डिफरन्स तुमच्या लक्षात येत असतात. त्यांचा अभ्यास करा, पुढच्या सामन्यात होणार नाहीये याची दक्षता घ्या. चला फलंदाज जायचं लगेच आपण. 22 वरती 4. घनश्याम पाटील he's on हॅट्रिक. 22 वरती 4. चांगली गोलंदाजी. चेंडू राहिला आतापर्यंत 14 आणि गरज आहे धावांची 42. 14 चेंडू 42 धावांची गरज आहे. अफाट धावसंख्या मैदानावरती. मध्ये चेस करायची असेल तर मोठे फटकेबाजी आवश्यकता आहे. गोलंदाज घनश्याम इज ऑन हॅट्रिक. लेट्स सी द कॅप्टन ऑफ द टीम ही विल कंप्लीट हिज हॅट्रिक ऑर नॉट. जाग्यावरनं फटका खेळला क्रिकेटचं मादक सौंदर्य. फॅबलस स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मायटी हिट 6. अजूनही टाळ्यांचा कडकडाट म्हणजे जिवंत आहे सामना, ऑन आहे सामना. 13 चेंडू आणि गरज असणार आहे 13 चेंडू आणि गरज असणार आहे 36. 36 धावांची गरज आहे. 13-36. शेवटच्या चेंडू षटकार आला तर 12 चेंडू 30 राहतील, त्यामुळे हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर सामना बॅलन्स राहील. शेवटचा चेंडू घनश्याम हॅट्रिक वरती होता, ओव्हरपिच चेंडू फेकलाय आणि आलेला तेजस चौधरी त्याला प्रहारी फलंदाजीनं सडोतर उत्तर दिला. ग्रेट बॅटिंग, ग्रेट स्टार्ट. फायनल ऑफ दिस ओव्हर. ओ फुलर अँड डिलिव्हरी कमबॅक केलाय घनश्यामनं आणि आता मात्र 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. इज इट पॉसिबल? ऍब्सोल्युटली पॉसिबल, बट नाव इट्स डिफिकल्ट. चला 11:50. 11 मिनिटं घेतली तुम्ही 2 षटकांसाठी. लक्ष असू द्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक फेकायचं आहे. 12 चेंडू 36. मॅच इज क्लोज एन्काउंटर. मात्र या षटकामध्ये तुम्हाला कळणार की सामना कोणाच्या बाजूला काट टाकतोय. सुजल करत आलाय इन ॲट नंबर 3 वरती. गोलंदाजी मध्ये येत असताना वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील 30 षटक फेकणार तो. 28 धावा झाल्यात 12 चेंडू मध्ये. आता कुटाच्यात 12-36. 12-28 झाल्यात आणि आता 12-36. गडी बाद झाले 4. रोशन पवार स्टॅकेला, तेजस चौधरी नॉन स्टॅकेला. गोलंदाज सुजल खरा देत असताना 12 चेंडू शेवटचे. टायमिंग झालंय 1:15. 1:30 वाजेपर्यंत आम्हाला वाइंड अप करायचं सर्व. टार्गेट आहे आमचा आज. ओ क्लास टायमिंग. What a shot. Magnificent stroke. And this is a good finish. आता मात्र 11 चेंडू 30 धावा. जेव्हा जेव्हा शेड्यूल संघाच्या टाळ्या वाजल्यात ना तेव्हा षटकार आलेत. मोटिवेशन महत्वाचं आहे. मोटिवेशन तुम्हाला हवंय तर नीरज सरांसोबत बसा, लगेच तुम्हाला मोटिवेट करतील ते. खूप सुंदर. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. 11 चेंडू 30 धावा. क्लोज एन्काउंटर. शेड्यूल संघ आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची कर्मभूमी, त्यामुळे लढायचं हे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाहीये. लढायचं, संघर्ष करायचा. इंग्रजांना लढलेला माणूस आणि तो आमचा हुतात्म्य, सर्वांचे हुतात्म्य लोकप्रिय वासुदेव बलवंत फडके हे नगरीतले खेळाडू आहेत, लढावृत्तीचे खेळाडू आहेत. ते इतिहास आहे त्यांच्या गावाला. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. अजून एक मोठा फटका. यामध्ये चेंडू सीमा पलीकडे पुन्हा एकदा षटकार. धावा धावा आणि धावा मैदानावरती. रोशन पवार इज ऑन फायर.
सामन्याला कलाटणी आली, सामना चेंज होतोय, बदलतोय. येणारे चेंडू 10 आणि फक्त 24 धावांची गरज आहे. मी फक्त शब्द यासाठी वापरला कारण आता फटकेबाजी सुरू झाली, कारण त्यांना माहिती अभी नाही तो कभी नाही, ऐसा मौका फिर का मिलेगा. व्हॉट अ बॅटिंग. चेंडू खराब नाहीये, शॉट बनवलेत या फलंदाज रोशन पवारनं. 14 धावा कुठल्या 4 चेंडूंमध्ये. इनॅट नंबर 5 वरती आलेला फलंदाज अटॅकिंग फलंदाजी करतोय. तेजस 6 नंबरती आलाय, त्याने देखील षटकाराने सुरुवात केली. ग्रेट बॅटिंग. 10 चेंडू 24 धावा. आता मात्र वाल संघाला या 2 षटकारांना झोपेतनं खडाडून जागा केलाय. खरं मगाशाला वाटलं वाल संघाला की सामना आपल्याला सोपा आहे, मात्र नाहीये. रोशन पवार, मी आताच उदाहरण दिलं तुम्हाला, आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या कर्मभूमीतील हे खेळाडू आहेत. त्यांना संघर्ष करणं हे वेगळं सांगण्याची गरज नाही, इतिहास आहे त्यांच्या गावाला. 10 चेंडू 24 धावा. ओ वाल संघ देखील कमबॅक करतोय. त्यांना देखील माहिती आहे डॉट चेंडूचं इम्पॉर्टंट किती आहे. आता येणारे चेंडू 9 आणि गरज आहे 24 धावांची. सामना सातत्याने बदलत गेला. 13 चेंडू 36 धावा, 12 चेंडू 36 धावा, 11 चेंडू 30 धावा, 10 चेंडू 24 धावा आणि समीकरण 9 चेंडू 24 धावा. येणारे 3 चेंडू द मोस्ट इम्पॉर्टंट, हे खूप महत्वाचे असणार आहेत. हे मॅच विनिंग चेंडू असणार आहेत. अजून एक मोठा फटका, ग्लोरियस स्ट्रोक आणि षटकार. जेव्हा मला वाटतं शेवडून संघाच्या फलंदाजाने एकच पाडा शिकवलाय, षटकार एके षटकार. बेचाच पाडा त्यांना माहिती नाहीये आणि आता सामना सोपा केलाय. 8 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. महेशदादा भोईर, बघा सामना कसा रंगलाय, क्या बात आहे. 8 चेंडू 18 धावा. या 2 चेंडू मध्ये अजून एक षटकार आला ना तर मी सांगू शकतो की शेवडून संघ 95% सामना आपल्या बाजूला फिरवेल. कारण 8 चेंडू 18 धावा. जर 2 चेंडू मध्ये एक षटकार आला तर मात्र 12 धावा मोठ्या राहणार नाही संघासाठी. मात्र वाल संघ देखील कसलेला संघ आहे, तो देखील जिद्द चिकाटीने भरलेला संघ आहे. त्या संघाचं नाव देखील तसंच आहे, न्यू यंग स्टार वाल, म्हणजे नवीन साम्राज्य उभं करणारा हा संघ युवकांना घेऊन. त्यामुळे 8 चेंडू 18 धावा. व्हॉट अ मॅच. शेवटचा क्षण पुन्हा गोड होणार आजच्या स्पर्धेमध्ये. ओ फसवला चेंडू, फसवला. गोलंदाज हुशार आहे, त्यानं पाहिले फलंदाज अटॅकिंग मोड मध्ये लांबी कमी केली. त्याची लेन, त्याची लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल दाखवले मैदानावरती. 7 चेंडू 18 धावा. हा शेवटचा चेंडू महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे. या चेंडूवरती सामना टर्न होईल. जर डॉट आला तर वाल संघ कमबॅक करेल, जर षटकार आला तर शेवडून संघ कमबॅक करेल. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी ऑफ दिस मॅच. उलटा चेंडू, दिशा दिली, योग्य निर्णय आणि चेंडू निघून गेला. तो मात्र एक्झॅक्टली थर्ड मध्ये आहे, बॅकवर्ड थर्ड पॉइंट, बॅकवर्ड डीप पॉइंट मध्ये चौकारासाठी. आणि हा चौकार खूप काही सांगून जाईल. तिसऱ्या पंचाने रेपर देखील केलाय. हाईट फॅक्टर यस बघायचं आहे. हा जर नो बॉल असेल तर मात्र शेवडून संघाचे पारडे कमी पडेल. कारण घर फिरले की घराचे कॉलम फिरतात. आता वासे नाही राहिलेत, आता कॉलम झालेत. या नीरज सर, वेलकम. मोटिवेशनचं दुसरं नाव नीरज सर आमचे, नीरज राणावत. वेल एज्युकेटेड पर्सन, ICICI बँकेत काम करतात आणि अंपायरचं काम देखील करत असतात. फेअर डिलिव्हरी. 7 चेंडू 14. व्हॉट अ मॅच. काल देखील असा सामना झाला. शेवटचा सामना होता तो मात्र खूप चांगला सामना. 7 चेंडू 5 धावांची गरज होती. प्रशांत खानाकर स्वतः स्ट्राईक मध्ये होते, त्याने सिंगल काढली, ते नॉन स्ट्राईकला गेले. आता सामना जिंकला काल विचुबे संघानं. काय फाईट झाली होती आणि प्रेक्षकांच्या अंगावरती शारा निर्माण केला त्या सामन्यानं. बघायचं आता. आता अमरदादा चर्चा करतात, आमचे समीर दादा देखील आहेत, प्रवीण चेड आहेत, चर्चा करतात. PTC आहेत आमचे आणि नीरज राणावत देखील आहेत, सर आहेत आमचे. हे संपूर्ण 5 हे आमचे मान्यवर आहेत. PTC फाउंडेशन. PTC फार हुशार आहे, कधी पुढे येत नाहीये. लोकांना पुढे करतो, त्यांना हिरो करतो, मात्र तो नेहमी मागे असतात. आणि अशीच लोक पुढे जातात जे लोकांना पुढे करतात. कारण लोक पुढे गेली तर आपण पुढे जाऊ, हा त्यांचा नेहमी अट्टास असतो. हे आमचे अमरदादा, हे आमचे समीर पाटील. समीर पाटील फार व्यक्तिमत्व मोठे मित्रांनो. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन अँड पर्सनॅलिटी. करोडपती माणूस आहे मित्रांनो. मग त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कधी वाटणार नाहीये. सिंपल राहतात ही लोक. साधे जीवन, उच्च विचार, दिखावा नाहीये आणि गरज देखील नाही त्याने त्याची. 7 चेंडू 14 धावा. बघायचा सामना कोण जिंकणार. ब्युटिफुल व्ह्यू ऑन द स्क्रीन बोर्ड. वन्स अगेन
Ground looks really good picture. This tournament moving forward with these beautiful moments, no doubt. Now back to cricket. येणारे चेंडू 6 आणि 14 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. कोण उद्या स्पर्धेमध्ये येणार? प्रेक्षकांना मात्र हा सामना पर्वणी ठरतोय. वीकेंडचा दिवस, लोक एन्जॉय करतात, आपण क्रिकेट सोबत एन्जॉय करतोय. 6-14 वाईट, नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हिट देखील केलाय. बघायचंय पंच आता आम्हाला ऍक्शन दाखवतील. तिसऱ्या पंचाने रेफर केलाय. नो बॉलचा इशारा ऑलरेडी झालाय आणि जरी धाव असेल तर 1+1 मिळणार. आता बघायचं कॉन्फिडन्स नाहीये फलंदाजाला किंवा आहे की नाहीये. बघायचंय. भरपूर काही घडामोडी झाल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि याच घडामोडींना वेग आला आणि या वेगाने सामना कोणाच्या बाजूला जाईल वेगाने निघून हे सांगणं आता थोडंसं डिफिकल्ट झालंय. हिट केलाय. रनआउटसाठी आम्ही चेक करतोय. नो बॉलचा ऑलरेडी पंचांकडे इशारा झालाय. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. आता इक्वेशन तुम्हाला आम्ही सांगणार या निर्णयानंतर की एक्झॅक्टली इक्वेशन किती असणार आहे. शिवडोन संघाने 64 धावा कुठल्या तरी इतिहास बनवू शकेल कारण या गावाला इतिहास आहे. शिवडोन गावाला जाण्यासाठी तुम्हाला मॅप लावायची गरज नाहीये, आम्ही नेहमी म्हणत असतो. आणि फलंदाज बाद आहे. एका बाजूला नो, एका बाजूला आउट. त्यामुळे समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि 13 धावा. 6-13. बघा किती मागणे षटक आहे. ज्या प्रतीकचा झेल सोडला त्या प्रतीकने 14 धावा कुठल्यात, अन्यथा तुम्ही आता विजय झाला असता. हे विसरता कामा नाहीये. स्ट्रायकरचा फलंदाज बाद झालाय. 50 धावा दापलकावरती अजूनही गरज आहे. आता 51 झाले असते कारण नो बॉल आलाय. यस 51 झाल्यात आणि आता 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6-13. मॅच ऑन. काय सामना रंगतोय. आज एकापेक्षा एक चांगले सामने झाले त्यामुळे आज आम्हाला उशीर झाला, हरकत नाहीये. काल 1 साइड सामने झाले त्यामुळे 11:30 आम्ही पॅकअप केलं. 11:19 काल आम्ही पॅकअप केलंय. हे मॅनेजमेंट आहे आमचं. प्रवीण शेठ क्लास मॅनेजमेंट, प्रशांत खानावकर एक्झॅक्ट मॅनेजमेंट, आमचे महेश भोईर आणि आमचे विशाल नाईक आणि संपूर्ण स्पोर्ट महेश स्पोर्ट्स आमचे वड्यापन. दादा आवड दिलाय तुला, चला हरकत नाही, कन्फ्युजन होतं. 7 चेंडू 13 धावा. गोलंदाज सामना वाचवणार की फलंदाज सामना जिंकून देणार. मगाशी निसटता विजय प्राप्त केलाय. खारघर संघाला अक्षरशः रडवले या संघानं आपल्या होम ग्राउंड मध्ये. एका धावेमध्ये एका चेंडू एका धावेची गरज क्लीन बॉल केलाय आणि खारघरच्या संघाला रडवलंय मैदानावरती. हे क्रिकेट आहे मित्रांनो, सुख दुकानं भरले क्रिकेट आहे. येणारे चेंडू 6 आणि 13 धावांची गरज आहे. बघायचं आहे मोटिवेशन अजून सुरू आहे. जेव्हा जेव्हा शेड्यूल संघाने टाळ्या वाजवल्यात तेव्हा षटकार आला. हा इतिहास राहिलाय. बघायचं आहे वाल संघाचे पाठरे की मला दिसत नाहीये, त्यांचा आवाज देखील नाहीये, त्यांच्या टाळ्या देखील नाहीयेत. असं लावेत टाळ्या तुमच्या, मोटिवेशन असं लावा. गोलंदाज प्रतीक पाटील. प्रतीकला माहिती आहे वेळ घ्या, आम्ही देतो तुम्हाला वेळ आता कारण शेवटचा सामना आहे आणि क्रिटिकल मोमेंट आहे. आता आम्ही वेळेबाबत तुम्हाला बोलणार नाही आहोत कारण शेवटचा सामना आणि सामना क्रिटिकल पोझिशन मध्ये आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. 51 धावा झाल्या, 5 बाद. 7वा फलंदाज इन ॲट नंबर वरती. ऑन साइडला हा जाग केलाय. ऑन साइडला लॉंगॉनला बॅकअप आहे. एकदा परिस्थितीचा प्रयत्न होणार की धाव यस झाली. ग्राउंड फिल्डिंग चांगलं झालं. थोडासा याली मात्र बाउन्स आला. कपल ऑफ द बाउन्स आणि त्यावेळेस समीकरण बदलणार. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे 11 धावांची. 5 चेंडू 11 धावा. श्वास रोखणारा सामना याच्यासाठी केला होता टास. शेवटचा क्षण गोड व्हावा. काल देखील शेवटचा क्षण चांगला गोड झाला, आज देखील गोड होतोय. मजा येईल, मजा आली स्पर्धेमध्ये. आज देखील सामने एकापेक्षा एक रफ अँड टफ होतात. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम दाखवलाय मैदानावरती. ग्रामीणचं क्रिकेट किती प्रगतशील आहे, किती गतिमान आहे आणि किती विकसित आहे हे देखील दाखवलंय मैदानावरती. मजा आली स्पर्धेमध्ये. 5 चेंडू 11 धावा. शेवटच्या टप्प्यात आलाय सामना. फुल टॉस ड्राइव्ह केला, दिशा दिली चेंडूला. सदस्य डीप कव्हर मध्ये समीराला एकच मिळणार नाही, जमणार. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील नाहीये. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा. एखादा षटकार शेड्यूल संघाला कमबॅक करून देईल तर एखादा डॉट चेंडू किंवा विकेट वाल संघाला वेगानं गतिमान हा सामना त्यांच्या बाजूला जिंकू शकेल. येणारे चेंडू 4 आणि 10 धावांची गरज. सामना बघा कसा होता. 13 चेंडू 36 धावा, 12 चेंडू 36 धावा, 11 चेंडू 30 धावा, 10 चेंडू 24 धावा, 9 चेंडू 24 धावा, 8 चेंडू 18 धावा, 7 चेंडू 18 धावा, 6 चेंडू 14 धावा, 7 चेंडू 13 धावा,
5 चेंडू 11 धावा आणि समीकरण उरले 4 चेंडू 10 धावा. 4 धाव समीकरण बघा सोपं नाहीये आणि कठीण देखील नाहीये. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवल्या सामन्यानं कालीच थक्क करणारा चित्तधरक सामना. फेकून दिला चेंडूला ऑन ड्राईव्ह करत असताना मात्र व्हॉट अ फिल्डिंग. काय दर्जा. व्हॉट अ फिल्डिंग. प्राय चेंडू खाली. ओ माय गॉड. प्रेशर प्रेशर मैदानावरती. तिसऱ्या मॅचचा प्रयत्न. चेंडूची मात्र फेकाफेकी आणि फलंदाज यस तिसऱ्या पंचाला रेफर केलाय. 2 धावा ऑलरेडी झाल्यात. बघायचं तिसरी धाव होणार का. किती घडामोडी वेगाने होतात मैदानावरती. प्रायस्त चेंडू दिला मात्र चेंडूची फेकाफेकी झाली. किती वेगाने घडामोडी झाल्यात मैदानावरती. मागच्या षटकानंतर ज्या वेगाने घडामोडी झाल्यात. काय वेगाने घडामोडी झाल्या मैदानावरती. सामना बदलतोय आणि सामना कोण जिंकणार ह्याची उत्कंठा आता शिकेला पोहोचते. वी कांट प्रेडिक्शन. आम्ही प्रेडिक्शन करू शकत नाहीये. भविष्यवाणी क्रिकेटमध्ये कधी होत नाहीये आणि ते करणार अजून जन्माला आला देखील नाहीये आणि येणार देखील नाहीये. 4 चेंडू 10 धावांचं समीकरण. आता बघायचं या चेंडूचे 3 धावा काही 2 धावा. आम्ही नंतर समीकरण तुम्हाला सांगू. चेंडू राहिले 3 मात्र धावा किती राहिल्यात 8 की 7. आता आम्ही सांगू तुम्हाला या रनआउटच्या माध्यमातून. आउट असेल तर 1 धाव कमी होईल नसेल तर 1 धाव वाढणार आणि 3 धाव डोकेडुकी ठरणार. क्लोज. इट्स व्हेरी क्लोज. यस वेळ घ्या. वेळ आहे आपल्याकडं. देऊया आम्ही वेळ तुम्हाला. ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचा नियम आहे. पारदर्शकता. कोणावरती अन्याय नाहीये. कन्सिस्टन्सी. यस इट्स गॉन. यस इट्स आउट. आउट आहे फलंदाज. 2 धावा मिळणार. समीकरण 3 चेंडू 8 धावा. चला थोडेसे माईकवर रेस्ट्रिक्शन आहेत आमच्या त्यावेळेला आवाज देखील आम्ही कमी केलाय. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. अजूनही ऑन आहे मॅच. सामना बघा किती रंगलाय. 64 धावा कुठाच्या 4 षटकांमध्ये. एकट्या प्रयास कोहलीने 41 धावा कुठल्यात मैदानावरती. माफ करा 42 कुठल्यात त्यानं आणि त्या 42 धावा मात्र संजीवनी ठरल्या वाल संघाला. अमरदादा आमच्या मंचावरती आहेत. समीर पटेल आमच्या मंचावरती आहेत. शिवडोनच्या मंगेश वाकडेकर मंचावरती आहेत. स्टेजवरती देखील फाईट सुरू आहे सध्या. बघायचं 3 चेंडू 8 धावा. ज्या संघाने खारघर संघाला निसट्ट विजय प्राप्त करून दिला होता विरुद्ध तो संघ पवन टकले आलाय. चला 3 चेंडू राहिलेत. सामना स्पीडअप करूया कारण माईकचा आवाज कमी होतोय. या 3 चेंडू 8 धावा. आजची तिसरी डे नाईट फॉर्मेट. उद्या शेवटचा. यायला विसरू नका. पाहायला विसरू नका. नमो चषक 2025 पर्व. वेल मॅनेजमेंट नो डाऊट. चला 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. उद्या या स्पर्धेमध्ये कोणता संघ येण्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. शिरडोन की मात्र उलव्या नोडला वाल संघ. बघायचं आहे हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू चुकवू नका कारण हा चेंडू सर्व काही सांगणार. या चेंडूमध्ये सामन्याची दिशा उलगडणार. हा सामना कोणत्या दिशेला जाणार कोणाच्या दिशेला जाणार आणि काय सांगणार हा सामना. हा चेंडू सांगणार तुम्हाला. 3-8 रिलीज करताना प्रेशर केलंय. 1 धाव दिसण्याचा प्रयत्न. 2 धावा होणार. यस इट इज होणार. ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण आहे. रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो 5 क्रिया कराव्या लागल्या मात्र नाही ऍक्शन मध्ये उचलता आलं. आता समीकरण आहे 2 चेंडू 6 धावा. 1 षटकार बस. 1 विकेट तुम्हाला पुरेशी नसणार आहे. त्यामुळे 2 चेंडू 6 धावा. बघायचं काय होणार. शिवडोन संघ जिंकणार की मात्र वाल संघ जिंकणार. उद्या उल्वेनोडचा संघ येणार की मात्र पनवेल क्षेत्रातला संघ पाहायला मिळणार. 2 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि या शांत थंडगार वातावरणामध्ये होऊ देणारा सामना. 1 वाजून 29 मिनिटं होतात आणि 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकणार. विल बी विनर. मजा आली सामन्यामध्ये. व्हॉट अ मॅच. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना येतोय आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा जबरदस्त सामना आपण पाहतोय. व्हॉट एंटरटेनमेंट. आणि खेचला फटका गॅप मध्ये. यस इट इज. आणि पंचांचा इशारा चौकाराचा आलाय. त्यामुळे सामना संपला नाहीये. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. प्रेक्षकांना विनंती करूया दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होत्यात. काय सामना केलाय. आता मात्र 1 चेंडू 2 धाव. ज्या कारगिल संघाला 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना तो सामना शिवडोन संघाने जिंकला.
आता मात्र शिवडोन संघाला एका चेंडूमध्ये 2 धावा कुटायचे आहेत. बघायचे धावा होणार, उद्या वाल संघ येणार की मात्र शिवडोन संघ येणार. प्रेशर आज क्रिकेट मैदानावरती. प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द बॉलर. यू आर वॉचिंग अंडर प्रेशर सामना. आय काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द टीम, प्लीज डोंट प्ले अंडर प्रेशर. If you play under pressure, you can't shoot talent. एक चेंडू आणि 2 धावा. प्रेक्षकांना विनंती, शेवटचा चेंडू टाकताना आमचा माईक बंद असेल, मात्र तुमच्या टाळ्या कुठे थांबता कामा नाही आहेत. एक चेंडू 2 धावा. बघायचं इतिहास रचणारा, इतिहास असणारा गाव, तो गाव आहे शिरडोन. आणि वाल संघ शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा लढावृत्तीचा संघ. एक चेंडू 2 धावा. आता सामना सुरू आहे. प्रवीण शेठ आमचे उभे राहिले. प्रतीक पाटील वर्सेस सामना आता पाहतोय शिरडोन मध्ये आपण. एक चेंडू 2 धावा. व्हॉट अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनस्टॉपेबल क्रिकेट. समीर पाटील देखील आता उभे राहिलेत. हमरदादा आमचे शांत आहेत, हमरदादा शांत आहेत. एक चेंडू 2 धावा. चला जोरदार टाळ्या स्वागत करूया शेवटच्या चेंडूचा. कोण सामना जिंकणार, विजयश्री कोणाच्या बाजूला आणि उद्या कोणता संघ दाखल होणार स्पर्धेमध्ये. एक चेंडू 2 धावा. यस इट इज. झेल देखील टिपला आणि सामना देखील जिंकलाय आणि विजय झाला प्रेक्षकांचा, विजय झाला चषकाचा, विजय झाला आमच्या प्रवीण शेठचा आणि विजय झाला नमो चषकाचा. आणि सामना जिंकला वाल संघानं. व्हॉट अ मॅच, अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनस्टॉपेबल क्रिकेट. एंटरटेनमेंट मैदानावरती पाहायला मिळालं आणि सामना जिंकला मैदानावरती. पैसे